मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत, स्वादिष्ट होतात. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात. गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवा. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घाला व कालवा. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घाला. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळा. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळा. वडे कुरकुरीत होतात. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घाला, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्या आणि ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवा. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवा, म्हणजे चणे चांगले मऊ होतात आणि चणे असे काळपट दिसत नाहीत. ताकाची कढी केल्यावर कधीकधी फाटल्यासारखे वाटते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाज्या चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे आणि मऊ रुमालाने पुसून घ्यावे. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्च्या खाव्यात. कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळा. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकतही नाही. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमीप्रमाणे रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवा, चांगला होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4 ते 1 या प्रमाणात घ्यावी. नंतर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3 ते 1 असे करावे. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घाला व 2 शिट्ट्या करा. भात फडफडीत होतो. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घाला, तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉससोबत खा, छान लागते.